हाय गाइस, वेलकम टू माय मिनी व्लॉग्स। चला तर आज माझी आणि सुप्रियाची सफारी कुठे कुठे झाली ते तुम्हाला सांगते। सो मी आणि सुप्रियाने आज अख्खा टाईम एकत्र स्पेंड केला। सर्वप्रथम दोघीनं चतुर्शिंगी मातेच्या मंदिरात गेलो, छान दर्शन झालं। वीकडेज असल्यामुळे ना खूप मस्त दर्शन झालं। देवीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही दोघींनी कॉफी एन्जॉय केली आणि मग थेट रिक्षात बसलो आणि पोचलो लक्ष्मी रोडला। लक्ष्मी रोडमध्ये आलो आणि तुळशीबागेत आणि चितळी बंदूतून स्वीट नाही घेतलं असं अजिबात होत नाही। सो खूप सारे स्वीट्स घेतले आणि मग तुळशीबागेत गेल्यानंतर मोह काय आवरत नव्हता, म्हटलं भरपूर सारी शॉपिंग करावी। सो चपलींच्या सेक्शनमध्ये गेल्यानंतर मी पण शूज आणि सँडल्स घेतले। त्यानंतर नेकलेस पण घेतला, खूप छान नेकलेसेस होते आणि इयरिंग्स बघितल्यानंतर मी तर पागलच झाले। मला इयरिंग्स प्रचंड आवडले, खूप छान इयरिंग्स आले होते, लेटेस्ट फॅशनचे, हलके फुलके होते, वेस्टर्न वेअर ट्रेडिशनल वेअर सगळ्यावरती घालू शकता। तुम्हाला जर मी काय काय तुळशीबागेतून घेतले याचा हॉल हवा असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा। आणि तुळशीबागेतल्या गणपतीचं दर्शन घेतलं, भव्य अशी मूर्ती पाहून खरंच मन प्रसन्न झालं। आणि मग मेकअप सेक्शनमध्ये गेलो आणि मग भरपूर सारे लिपस्टिक्स, नेल पॉलिश घेतले। खूप भूक लागली होती। सो माझं आणि सुप्रियाचं ना अगत्या आणि तुळशीबाग हे काही वेगळंच कनेक्शन आहे। आम्ही तुळशीबागेत आलो तर अगत्यामध्ये खाणं हे मॅन्डेटरी आहे। सो खूप भूक लागल्यामुळे पहिले तर मसाला पापड मागवला, मग आम्ही पावभाजी खाल्ली आणि थेट रिक्षात बसलो आणि घराकडे गेलो। पुण्यात ना सायक्लोथॉन असल्यामुळे खूप ट्रॅफिक होते आणि चित्रतून बघू शकता मी मस्त अशी मिठाई आणली आणि पुन्हा एकदा मी आणि सुप्रिया तयार होऊन सुप्रियाच्या बहिणीच्या घरी हळदी कुंकूला गेलो। आणि सुप्रियाची ताई आणि तिची फॅमिली खूपच छान होती, खूप छान मजा आली, गप्पा टप्पा खूप झाल्या। अशा प्रकारे सकाळी 11 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत मी आणि सुप्रिया एकत्रच होतो। तुळशीबागेचा हॉल व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा, मी काय काय परचेस केलं तुम्हाला नक्की सांगेन। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब। थँक्यू फॉर वॉचिंग, स्टे कनेक्टेड।